नमस्कार मित्रांनो, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये। आज आपण जो बजेट पाहतोय तो फक्त आकड्यांचा खेळ नाही, हा बजेट म्हणजे भारत पुढची 10 वर्ष कुठल्या दिशेने जाणार याचा नकाशा आहे। रविवारी सादर झालेला युनियन बजेट, त्या दिवशी चालू असलेले शेअर मार्केट आणि सध्या जगात सुरू असलेली अस्थिर परिस्थिती हे सगळं एकाच गोष्ट सांगतं की हा काही नेहमीसारखा बजेट नाहीये। आज जगात वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापारावरून भांडणं सुरू आहेत, आयात निर्यातीवर कर वाढत आहे, काही ठिकाणी युद्धासारखी परिस्थिती निर्माण होत आहे आणि त्यामुळे अनेक वस्तू वेळेवर मिळत नाही। अशा परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था सांभाळणं हे मोठं आव्हान होतं। अशा कठीण काळात सरकारसमोर दोन मोठी उद्दिष्ट होती, एक म्हणजे आजची आर्थिक परिस्थिती बिघडू न देणं आणि दुसरं म्हणजे उद्या आपल्या मुलाबाळांसाठी रोजगार, उद्योग आणि विकासाचा मजबूत पाया तयार करणं। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बजेटची दिशा 3 जबाबदाऱ्यांमध्ये स्पष्ट केली आहे। पहिली जबाबदारी म्हणजे जगातून कितीही धक्के आले तरी भारताची वाढ थांबू न देता ती पुढे नेणं। दुसरी जबाबदारी म्हणजे शिक्षण, नवनवीन कल्पना आणि नोकऱ्यांच्या माध्यमातून तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करणं। आणि तिसरी जबाबदारी म्हणजे विकास असा असावा की त्यात गाव, गरीब, महिला आणि कुठलंही राज्य मागे राहू नये। या बजेट मधला सगळ्यात मोठा भर सरकारच्या खर्चावर आहे। सरकार यावेळी सुमारे 12 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा रस्ते, रेल्वे, पूल, विमानतळ आणि हॉस्पिटल यांसारख्या मोठ्या कामांवर खर्च करणार आहे। याचा थेट फायदा काय होतो तर आज लगेच मजुरी आणि काम मिळतं आणि पुढे जाऊन वाहतूक सोपी होते, व्यापार वाढतो आणि संपूर्ण देशाची कामं करण्याची ताकद वाढते। म्हणूनच या खर्चाला देशाच्या वाढीचा कणा म्हटलं जात आहे। आजच्या काळात मोबाईल, टीव्ही, गाडी, मशीन, अगदी लष्कराची शस्त्र सुद्धा एका छोट्या चिपवर चालतात। या चिप्सना सेमी कंडक्टर चिप्स म्हणतात। आज या चिप्ससाठी भारत बाहेरच्या देशांवर अवलंबून आहे। सरकारने इंडिया सेमी कंडक्टर मिशन 2.0 सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी 40,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। याचा अर्थ असा की आता या चिप्स भारतातच तयार व्हाव्यात, त्याचं संशोधन भारतात व्हावं आणि त्यामुळे परदेशावर अवलंबून राहावं लागू नये। याच्याशी जोडलेला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेअर अर्थ मिनरल। हे नाव थोडं कठीण वाटतं, पण सोप्या शब्दात सांगायचं तर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गाडी, पंखे, सोलार पॅनल यांसाठी लागणारी खास खनिज म्हणजे रेअर अर्थ मिनरल। आज जगातील जवळपास 90% अशी खनिज चीनकडे आहेत। त्यामुळे भारत अडचणीत येऊ नये म्हणून सरकारने ओडिशा, केरला, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये खाणकाम प्रक्रिया आणि उद्योग एकाच ठिकाणी होईल असा प्लॅन तयार करत आहे। रेल्वे बाबतीतही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। देशातील मोठ्या शहरांना जोडणारे 7 हाय स्पीड रेल्वे मार्ग जाहीर करण्यात आले आहेत। यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, मालाची ने-आण सोपी होईल आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल। रेल्वे म्हणजे फक्त प्रवास नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेची नस असते, हे सरकार इथे दाखवून देत आहे। लहान उद्योग आणि कारखाने, ज्यांना आपण MSME म्हणतो, देशात सर्वात जास्त लोकांना काम देतात। जागतिक परिस्थितीमुळे हे उद्योग अडचणीत येऊ नयेत म्हणून सरकारने त्यांच्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा विशेष निधी जाहीर केला आहे। यामुळे काय होईल की जे छोटे उद्योग असतील ते टिकतील, कामगारांच्या नोकऱ्या वाचतील आणि गावाकडची अर्थव्यवस्था मजबूत राहील। वस्त्र उद्योगांसाठी हातमाग, हस्तकला आणि पारंपरिक उद्योगांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। सरकार भविष्यातल्या नोकऱ्यांचाही विचार करत आहे। औषध निर्मिती, लस, आधुनिक उपचार यांसारख्या पुढील 5 वर्षात 10,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे। त्याचबरोबर आज तरुणांमध्ये वाढत असलेले ॲनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल्स इफेक्ट अशा कामांसाठी शाळा आणि कॉलेजमध्ये विशेष प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार आहेत, जेणेकरून नवीन पिढीला नवीन कामांसाठी तयार केले जाईल। आरोग्य आणि समाजासाठीही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। देशात वैद्यकीय पर्यटन वाढावं म्हणून 5 केंद्र तयार केली जाणार आहेत। मानसिक आरोग्याच्या संस्था विकास केला जाणार आहे। त्यानंतर विज्ञान क्षेत्रात महिलांना जास्त संधी देणार आहेत आणि बौद्ध पर्यटनासाठी विशेष सर्किट विकसित केलं जाणार आहे। चला तर आता येऊ शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर। शेतकऱ्यांसाठी सिंचनावरही भर देण्यात आला आहे। पाणी साठवण, कालवे, सूक्ष्म सिंचन म्हणजे ठिबक आणि तुषार सिंचन यासाठी निधी वाढवण्यात आला आहे। याचा अर्थ असा की पावसावर अवलंबून राहण्यापेक्षा पाणी योग्य पद्धतीने वापरता येईल आणि उत्पादन वाढेल।
खत आणि बियाण्यांच्या बाबतीतही देश बाहेरच्या देशांवर अवलंबून राहू नये म्हणून देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. या बजेटमध्ये शेतमाल प्रक्रिया म्हणजेच फूड प्रोसेसिंग वर विशेष लक्ष दिलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ऊस, कापूस, भाजीपाला, फळ फक्त कच्च्या स्वरूपात विकण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून साखर, कापड, पॅक केलेला माल तयार झाला तर शेतकऱ्यांना जास्त दर मिळतो. यासाठी ग्रामीण भागात छोटे उद्योग, कोल्ड स्टोरेज आणि प्रक्रिया केंद्र उभारण्याची योजना आहे. त्यामुळे गावातच रोजगार निर्माण होईल आणि तरुणांना शहरात जायची गरज कमी होईल. लघु उद्योग आणि शेतकरी जोडलेले असतात म्हणून MSME साठी जाहीर केलेला 10,000 कोटी रुपयांचा निधी अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांसाठीही महत्वाचा आहे. हातमाग, हस्तकला, कापूस, रेशीम, लोकर यासारख्या पारंपरिक उद्योगांना चालना दिली जाणार आहे. यामुळे शेतमालाला थेट बाजार मिळण्याची संधी वाढेल. आज शेतीतही तंत्रज्ञान वाढत आहे. ड्रोन, आधुनिक यंत्र, मोबाईल ऍप्स याचा वापर वाढावा म्हणून सरकार नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे. यामुळे खर्च कमी होतो, काम सोपं होतं आणि उत्पादन वाढतं. याचाच भाग म्हणून ग्रामीण भागात कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे, जेणेकरून शेतकरी कुटुंबातील तरुणांना नवे काम शिकता येईल. सरकारने असंही सांगितलं आहे की देशाचा खर्च नियंत्रणात ठेवत त्यांनी आर्थिक तूट 4.4% मर्यादित ठेवली आहे. मात्र काही मोठे कायदेशीर बदल नसल्यामुळे बाजार पूर्णपणे खुश झाला नाही, हेही वास्तव आहे. एकंदरीत पाहता हा बजेट फार धाडसी नाही आणि फार निराशाजनकही नाही. हा बजेट विचारपूर्वक आखलेला, समतोल राखणारा आणि पुढचा विचार करणारा आहे. सरकारने दिशा दाखवली आहे, पण आता या सगळ्या घोषणा प्रत्यक्षात किती उतरतात यावरच ठरेल की हा बजेट भारताला किती पुढे नेणार आहे. तुम्हाला काय वाटतं या नवीन बजेट बद्दल? आम्हाला नक्की